एका घनदाट जंगलामध्ये शेरखानचं राज्य वसलेलं. चित्ता असू दे व हत्ती, शेरखानच्या एका डरकाळीवरच जंगलातले सगळे प्राणी घाबरत असत. त्या जंगलाजवळ एक छोटंसं गाव होतं, जे अत्यंत कमी लोकसंख्येचं होतं. त्या छोट्याशा गावाला सोडून बाकीच्या जंगलात प्रत्येक कोपऱ्यावर मी राज्य करतो. माझं खूप मन आहे की मी एकदा जाऊन त्या गावाकडे बघावं की गावातले आतले लोक कसे राहतात. पण मला प्रत्येक वेळी वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी आठवतात. काही काळ आधी शेरखानचे वडील शमशेर खान, बेटा, या जंगलाच्या किनाऱ्यावरच एक छोटंसं गाव आहे. बघायला गेलं तर त्या गावात फारच थोडीशी माणसं राहतात. पण वचन दे तू की कधीही त्या गावात जाणार नाहीस. पण बाबा, जर त्या गावात फारच थोडी माणसं राहतात तर मग आपण त्या गावात का नाही जाऊ शकत? बाळा, या गादीवर बसण्या अगोदर माझ्या वडिलांनी मला हेच समजावलेलं की जंगलाची सीमा रेषा ओलांडून कधीच काही करू नकोस. त्या गावात आदिवासी राहतात आणि मनुष्य जनावरांपासून अधिक खतरनाक असतात. त्यामुळे तू नेहमी तुझ्या मर्यादेत राहूनच जंगलावर राज्य कर. जर तू मनुष्यांच्या वस्तीमध्ये नाही जाणार तर मनुष्यही आपल्या जनावरांना जंगलात येऊन त्रास नाही देणार. मी माझ्या वडिलांचं म्हणणं ऐकून त्या गावात कधीच गेलो नाही. आपल्या वडिलांचं हे बोलणं ऐकून शेरखान आपल्या वडिलांना एक वचन देतो की तो परत कधीही जंगलाची सीमा ओलांडून दुसऱ्या जंगलात जाणार नाही. परंतु त्याच्या मनामध्ये कुठे ना कुठे ही इच्छा जरूर होती की तो एकदा तरी त्या माणसांच्या वस्तीमध्ये जाऊन बघून येईल की माणसं राहतात कशी, त्यांचा राजा कोण असतो आणि त्यांचं जीवन कशा प्रकारे असतं. एकदा शेरखान जंगलाच्या सफारीवर निघतो आणि चालता चालता शेरखान एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो. वाचवा, वाचवा, कोणी आहे, कोणी माझी मदत करा. असं वाटतंय संध्याकाळ झाल्यामुळे प्रत्येक जनावर आपापल्या घरी परत गेले आहेत. आता माझी मदत कोण करणार? शेरखान जोर जोरात डरकाळ्या फोडत असतो, परंतु कोणीही त्याच्या मदतीसाठी येत नाही. तेवढ्यात एक माणूस तिथे येतो आणि तो आपल्या खिशातील धारधार चाकू काढून शेरखानचं जाळं कापून टाकतो आणि त्याला मुक्त करतो. त्या वृद्ध माणसाची माणुसकी पाहून शेरखान अतिशय प्रभावित होतो. एक मनुष्य असून तुम्ही माझी एवढी मोठी मदत केली, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. जर तुम्हाला कोणताही आक्षेप नसेल तर तुम्ही मला तुमचा मित्र बनवा. शेरखानचं ते बोलणं ऐकून तो माणूस खुश होतो. शेरखान, जंगलाच्या राजाबरोबर मैत्री करायला खूप आनंद होईल. माझं नाव राजू आहे आणि मी नेहमी जंगलाच्या बाहेरून लाकडं कापून घेऊन जातो. पण आज मला कुठलंही सुकलेलं झाड लाकूड कापायला मिळालं नाही, म्हणून मी जंगलाच्या आतमध्ये आलो. पण जंगलाच्या आत येताना मला खूप भीती वाटत होती की कोणताही जंगली जनावर माझ्यावर आक्रमण ना करो. तेव्हाच माझी नजर तुमच्यावर पडली आणि मनातल्या मनात मला खूप भीती वाटत होती की तुम्ही मला खाऊन तर टाकणार नाहीत ना. पण तुम्हाला त्रासात बघून मी स्वतःला थांबवू शकलो नाही, म्हणून मी तुमचं जाळं कापून तुमची मदत केली. तुमचे दयेचं रूप पाहून मी तुमचा खूप आभारी आहे माझ्या मित्रा. जमत असेल तर तुम्ही रोज भेटायला मला जंगलामध्ये येऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही जंगली जनावराला घाबरण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही शेरखानचे मित्र आहात आणि शेरखानच्या मित्रावर कोणी नजर टाकेल एवढी जंगलात कोणाची हिम्मत नाहीये. आता तर रामू वरचेवर जंगलामध्ये येऊन शेरखानला भेटू लागतो. ते दोघं एकमेकांबरोबर अनेक तास एकत्र घालवतात. रामू त्याला माणसं आणि त्यांच्या वस्तीबद्दल निरनिराळ्या गोष्टी सांगत असतो आणि शेरखान रामूला सुद्धा जंगल आणि जंगली प्राण्यांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो. अशा तऱ्हेने दिवसेंदिवस त्यांची मैत्री अधिकच घट्ट होते. एक दिवस, मित्रा, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. शेरखान
मित्राबरोबर एवढं संकोच करण्याची गरज नाहीये. तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते तुम्ही सांगू शकता. जर जमत असेल तर तुम्ही मला एकदा तुमच्या गावात घेऊन जा. खरंच मला मनापासून मनुष्यांची वस्ती बघण्याची इच्छा आहे. शेरखानचं बोलणं ऐकून रामू हसतच त्याला म्हणतो, बस एवढीशीच गोष्ट. तुम्ही माझे मित्र आहात. आज नंतर 3 दिवसांनी तुम्ही माझ्या गावी येणार. तुमचं वस्तीमध्ये स्वागत करताना मला खूपच आनंद होईल. रामूची गोष्ट ऐकून शेरखान मनातल्या मनात खूप खुश होतो आणि 3ऱ्या दिवशी अत्यंत खुशीतच रामू बरोबर गावात जातो. अरे बघा बघा मित्रांनो, या रामू बरोबर आपल्या गावामध्ये कोण आलाय? अरे हा तर शेरखान आहे. आज आपण याला इथून जिवंत जाऊ देणार नाहीत. बरोबर बोलतात मित्रांनो. जसं आपण ह्याच्या वडिलांना आणि आजोबांना मारलेलं, तशीच आज ह्याची बळी देऊन आपल्या वस्तीतल्या देवीला प्रसन्न करूया. मग गावकरी शेरखानच्या भोवती जमा होतात. रामू तू बाजूला हो. आज आम्ही शेरखानची बळी देऊन वस्तीतल्या देवीला प्रसन्न करू. हे तुम्ही काय बोलत आहात? एका निर्दोष जनावराला अशा प्रकारे सर्वांनी मिळून मारणं हे खूप मोठं पाप आहे. आणि तसंही हा तर माझा मित्र आहे. हा फक्त माझ्या बोलण्यामुळेच आपल्या गावी आला आहे. हा आपल्या गावी देखील कोणाचं नुकसान करायला आला नाहीये. हा शेरखान आहे. ह्याच्या कुटुंबाचं आपल्या गावाशी पिढ्यांपासून वैमनस्य सुरू आहे. तू मध्ये येऊ नकोस, नाहीतर असं होईल की तूही आमच्या रागाचा शिकार होशील. आता काही झालं तरी मी माझ्या मित्राचा साथ कधीच सोडू शकत नाही. माझ्याच मुळे शेरखान आज एवढ्या मोठ्या संकटात सापडला आहे. माझं खरंच एका शेरखानला इथून जाऊ द्या. मी वचन देतो की हा पुन्हा आपल्या गावात कधीच येणार नाही. रामूच्या अनेक विनवण्या ऐकल्यानंतर गावकरी शेरखानला परत जंगलात पाठवायला तयार होतात. शेरखानचं तर जीवन वाचलं आहे, पण मला या गोष्टीचं दुःख आहे की माझ्यामुळे शेरखानचा अपमान झाला आहे. मला शेरखानची माफी मागितली पाहिजे. असा विचार करून रामू माफी मागण्यासाठी जंगलात जाऊन पोहोचतो. लाकडं कापून झाल्यानंतर रामू इकडे तिकडे पाहू लागतो, परंतु आज मात्र त्याला शेरखान कुठेही दिसत नाही. अरे शेरखान तर मला नेहमी याच जागी या झाडाजवळ भेटायचा. आज शेरखान गेला कुठे? शेरखानला शोधत असताना रामू जंगलाच्या खूप आतपर्यंत जाऊन पोहोचतो. तोच जंगली श्वापद रामू भोवती घेराव घालतात. आज तर मनुष्याचं ताजं ताजं मांस मला खायला मिळणार. खूप मजा येणार. माझ्या तोंडाला तर आत्तापासूनच पाणी सुटलंय. आज तर जंगलामध्ये मंगलच मंगल होणार आहे आणि गद्दारांचे तर तुकडे करून त्यांना मारण्याची मजाच काही वेगळी असते. बरोबर ना? सगळे प्राणी मिळून रामूला मारण्यासाठी पुढे येऊ लागतात. तेवढ्यात अचानक शेरखानच्या डरकाळ्यांचा आवाज येऊ लागतो. शेरखानची डरकाळी ऐकून सगळे प्राणी अतिशय घाबरून जातात आणि ते तिथल्या तिथे थांबतात. हे काय होतंय इथे? हा माझा मित्र रामू आहे. जर त्याला थोडंही खरचटलं तर तुम्हा सर्वांना मारून टाकीन मी. चुकीला माफी असावी शेरखान, पण आज तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. तुम्ही कदाचित विसरताय की या रामूने तुम्हाला मारण्याचं षडयंत्र रचलेलं आणि तुम्ही अजूनही याच्याशी दोस्ती करता. तुम्ही सगळीजण रामूला चुकीचं समजतायत. रामूने मला मारण्यासाठी कोणतंही षडयंत्र रचलं नव्हतं. उलट तर त्याने माझा जीव वाचवलाय. जर त्या दिवशी हा नसता तर गावातल्या लोकांनी मला मारलंच असतं. मला वाचवण्यासाठी ह्याने स्वतःच्या प्राणाचीही पर्वा केली नव्हती. आमच्याकडून चूक झाली मित्रा. आम्ही तुला शत्रू समजलं, पण तू तर आमचे महाराज शेरखानचे प्राण वाचवले आहेस. आजपासून हे जंगल आणि जंगलातले सर्व प्राणी तुझे ऋणी आहेत. तुला शेरखान प्रमाणेच आमच्या सोबत देखील मैत्री करायला आवडेल का? एवढे सगळे मित्र बनवण्यासाठी मला खूप जास्त आनंद होईल. आजपासून आपण मित्र आहोत. रामूचं बोलणं ऐकून सगळे प्राणी अत्यंत खुश होतात आणि त्यानंतर जंगलातले सगळेच प्राणी रामूचे पक्के दोस्त बनतात आणि रामू न घाबरता बिनधास्तपणे जंगलात लाकडं कापायला जातो. जंगली प्राणी सुद्धा कायमच रामू बरोबर आपली दोस्ती निभावतात आणि ते नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतात.
तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.